सो नेक्स्ट सेकंड युनिट आहे ऍसिड बेस टायट्रेशन. तर बघा तुम्ही 12वी मध्ये शिकला असाल ऍसिड बेस टायट्रेशन केलेत ना सगळ्यांनी 12th मध्ये. मॅम केलेत पण आता लक्षात नाही. ओके. तर बघा फर्स्ट इंट्रोडक्शन बघा ऍसिड बेस टायट्रेशन म्हणजे काय फर्स्ट आपण बघणार आहे. इन ऍसिड बेस टायट्रेशन ऍसिड अँड बेस रिएक्ट विथ इच अदर. द प्रोसेस कॉल्ड न्यूट्रलायझेशन टू फॉर्म साल्ट अँड वॉटर. जेव्हा ऍसिड आणि बेस एकमेकांसोबत रिएक्ट होतं तेव्हा काय फॉर्म होतं साल्ट आणि वॉटर फॉर्म होतं. तर ह्याच टायट्रेशनला आपण दुसरं नाव काय आहे न्यूट्रलायझेशन टायट्रेशन. ओके. This titration is generally used to find the amount of non-acidic or basic substances through acid-base reaction in presence of acid-base indicator or pH indicator. ह्यामध्ये काय करतोय ऍसिड बेस टायट्रेशन करतोय म्हणजे आपण काय करतोय त्याची अमाऊंट फाइंड करतोय ऍसिड किंवा बेसची अमाऊंट फाइंड आउट करतोय थ्रू ऍसिड बेस रिएक्शन आणि प्रेझेन्स ऑफ इंडिकेटर. आपण कोणता इंडिकेटर वापरला आपण प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन मध्ये बघितलेलं बघा की पहिल्या एक ऍसिड आणि दुसरं बेस सोबत टायट्रेशन केलं आणि त्या स्टँडर्डायझेशन सोबत आपण कोणते इंडिकेटर यूज केलं होतं. मिथाइल रेड इंडिकेटर यूज केलेला, फिनॉल्फथालीन इंडिकेटर आपण यूज केलेला ते पाहिलेलं आपण. तर त्या ऍसिड बेस इंडिकेटरच्या प्रेझेन्स मध्ये आपण त्याची अमाऊंट फाइंड आउट करणार आहे ऍसिड बेस टायट्रेशनची. म्हणजे किती अमाऊंट मध्ये ऍसिड प्रेझेंट आहे किती अमाऊंट मध्ये बेस प्रेझेंट आहे. इन न्यूट्रलायझेशन टायट्रेशन द एनालाइट रिएक्ट विथ द रिएजंट. तर बघा टायटर म्हणजे काय अननोन मोलॅरिटी म्हणजे ज्याची मोलॅरिटी माहित नाही आपल्याला तर ते आपण कशामध्ये घेणार आहे कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि ज्याची मोलॅरिटी माहिती आहे आपल्याला की 1 मोलार आहे 2 मोलार NaOH आहे तर त्याची अमाऊंट आपल्याला माहित आहे तर ते आपण कशामध्ये घेणार आहे ब्युरेट मध्ये. समजते सगळ्यांना? येस मॅम. तर ऍसिड बेस टायट्रेशनलाच अनदर नेम काय आहे न्यूट्रलायझेशन टायट्रेशन. त्यामध्ये काय होतंय ऍसिड बेसची रिएक्शन होते आणि काय फॉर्म होते साल्ट आणि वॉटर. समजली इंट्रोडक्शन सगळ्यांना? येस मॅडम. येस मॅम. तर नेक्स्ट बघा इथे एक्झाम्पल दिलंय. इन द फॉलोइंग मॉलिक्युलर फॉर्म रिएक्शन व्हेरियस ऍसिड्स रिएक्ट विथ बेस. म्हणजे ऍसिड बेस रिएक्शन आहे तर बघा इथं काय होणार आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड रिएक्टेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड आणि काय फॉर्म होणार आहे सोडियम क्लोराइड आणि वॉटर मॉलिक्यूल. NaCl म्हणजे काय आहे साल्ट आहे साल्ट फॉर्म होणार आहे आणि वॉटर मॉलिक्यूल. ऍसिटिक ऍसिड sodium acetate. However, the basic reaction involved in the above mentioned reaction is given below. H3O plus इथं हे जे प्लस आहे ते वर आहे प्लस हायड्रॉक्साइड आयन. ऍसिटिक ऍसिड ची रिएक्शन सोडियम ऍसिटेट सोबत झाल्यावर काय फॉर्म होणार आहे बेसिक रिएक्शन इन्व्हॉल्व अबव मेन्शन्ड रिएक्शन बिलो. जी खाली काय रिएक्शन दिले तुम्हाला तर तो प्रोडक्ट फॉर्म होणार. देन नेक्स्ट बघा thus in acid base titration the above reaction is effected using prescribed standard the condition of volumetric titration. हे जे टायट्रेशन आपण वरच्या रिएक्शन मध्ये बघितलं सोडियम ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेटचं तर ते आपण परफॉर्म करणार आहे कोनिकल फ्लास्क मध्ये किंवा ब्युरेट मध्ये जे काय आपल्याला नॉन मोलॅरिटी माहिती आहे त्या सोल्युशनची की समजा तुम्हाला बनवायला सांगितलं की 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साइड बनवायचं आहे तर तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे ह्याचं 1 मोलार आहे आणि जे कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेणार आहे त्याची मोलॅरिटी माहित नाही तुम्हाला की कॉन्सन्ट्रेशन किती आहे या सोल्युशनचं तर ते आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करणार आहे.
प्रिस्क्राइब द स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन द्वारे आपण फाइंड आउट करणार आहे. द एंड पॉइंट इज डिटेक्टेड युजिंग सुटेबल इंडिकेटर. जो काही सुटेबल इंडिकेटर आहे किंवा प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन मध्ये बनवताना आपण बघितलेलं की कोणते इंडिकेटर आपण यूज करणार आहे. फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर यूज करणार आहे. देन हायड्रॉक्साइड आयनला हायड्रोक्लोरिक ऍसिडचं टायट्रेशन करताना आपण मिथाइल रेड इंडिकेटर यूज केला होता. तर जो काही सुटेबल इंडिकेटर आहे तो आपण एंड पॉइंट डिटेक्ट करणार आहे तो यूज करून. देन नेक्स्ट बघा डेफिनेशन. ऍसिड म्हणजे काय? ऍसिड अन ऍसिड इज अ सबस्टन्सेस टू रिलीज हायड्रोजन आयन और डोनेट अ प्रोटॉन. तर ते काय करतं? हायड्रोजन आयन रिलीज करतं आणि प्रोटॉन डोनेट करतं. ऍसिड इज अ सबस्टन्सेस हुज सोल्युशन टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड पेपर रेड. ब्ल्यू लिटमस पेपरचं कन्वर्जन कशात होणार आहे? रेड मध्ये. दे हॅव सोअर टेस्ट. All acid solution conduct good electricity because acids form ion when dissolved in water. तर सगळे ऍसिड सोल्युशन काय आहेत? गुड इलेक्ट्रिसिटी बिकॉज ऑफ ऍसिड आयन when dissolved in water. तर ते का गुड इलेक्ट्रिसिटी आहे? तर जे काही सगळे ऍसिडचे आयन आहेत ते सगळे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होते. तर याचे एक्झाम्पल काय आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. समजले? येस मॅम. ओके. हे काय तुम्हाला कन्सेप्ट 12 मध्ये झाल्यामुळं एवढी काय एक्सप्लेन करण्याची गरज नाही. देन नेक्स्ट बघा बेस मीन्स व्हॉट. अ बेस इज अ सबस्टन्सेस तर बघा बेस म्हणजे काय? बेस इज अ सबस्टन्सेस दॅट कॅन न्यूट्रलाइज द ऍसिड बाय रिएक्टिंग विथ हायड्रोजन आयन. बेस काय आहे? बेस न्यूट्रलाइज करतात ऍसिडला. जर समजा HCl आपलं कोनिकल फ्लास्क मध्ये आहे आणि ब्युरेट मध्ये आपण NaOH किंवा सोडियम हायड्रॉक्साइड घेतले तर ते काय करणार आहे? ऍसिडला न्यूट्रलाइज करणार आहे. म्हणजे जे काय ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे HCl हायड्रोक्लोराइडचं, हायड्रॉक्सी क्लोराइडचं, ते कॉन्सन्ट्रेशन काय करणार आहे? कमी करणार आहे त्याचं. म्हणजे बघा आपण ऍसिडिटी झाल्यावर अँटी ऍसिडची टॅबलेट घेतो. ऍसिडिटी जास्त झाल्यावर तर ते काय करतं? आपल्या जे शरीरात ऍसिडची जी काय क्वांटिटी अमाऊंट वाढलेली आहे तर ती काय करतं? कमी करतं. In this, it is a substances whose solution turns red litmus paper to blue. Base काय करतं? रेड लिटमस ब्ल्यू मध्ये कन्वर्ट करतं. यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ऍसिड मध्ये काय आहे? ब्ल्यू लिटमस रेड होतो आणि बेस मध्ये काय आहे? रेड लिटमस पेपर ब्ल्यू मध्ये होतो. Then next बघा मोस्ट बेसेस आर मिनरल्स दॅट रिएक्टेड विथ ऍसिड डू फॉर्म साल्ट आणि वॉटर. मोस्ट ऑफ द मिनरल्स काय होते? ऍसिड सोबत रिएक्ट होते आणि काय फॉर्म करते? साल्ट आणि वॉटर. ऑल द सोल्युशन्स ऑफ बेसेस also conduct a good electricity because they too form ion in water. जे काय बेस सोल्युशन आहेत ते पण गुड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. कंडक्ट द गुड इलेक्ट्रिसिटी बिकॉज टू फॉर्म द आयन्स इन वॉटर. तर वॉटर मध्ये आयन फॉर्म झाल्यामुळे ते गुड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. देन एक्झाम्पल बघा सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, त्याचे एक्झाम्पल आहेत बेसची.
अजूनही तुम्ही इथे एक्झाम्पल लिहू शकताय. ही दोनच आहेत असे नाही, अजूनही तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकताय. देन बघा ऍसिडिमेट्री म्हणजे काय. In this acid-base titration method is used to determine the concentration of acidic substances by titration with the standard base solution. तर ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ऍसिडिक सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे. काय यूज करून स्टँडर्ड बेस सोल्युशन. स्टँडर्ड बेस सोल्युशन सोबत टायट्रेशन करून आपल्याला ऍसिड सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे. किती कॉन्सन्ट्रेशन किती आहे, किती अमाऊंट मध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, हाय आहे की लो आहे ते समजते सगळ्यांना. येस मॅम. ओके. तर ऍसिडिमेट्री म्हणजे काय. ऍसिडिक सबस्टन्स डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिडिक सबस्टन्सेस बाय द टायट्रेशन विथ स्टँडर्ड बेस सोल्युशन. देन नेक्स्ट बघा अल्किलिमेट्री मीन्स व्हॉट. It is the acid-base titration method used to determine the concentration of basic substances by titration with standard acid. तर ही अल्कलिमेट्री म्हणजे काय आहे. बेसिक सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन यामध्ये काय करायचंय, बेसिक सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचंय. टायट्रेशन विथ द स्टँडर्ड ऍसिड. स्टँडर्ड ऍसिड सोबत टायट्रेशन करून कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचे बेसिक सबस्टन्स. देन नेक्स्ट बघा टायट्रंट मीन्स व्हॉट. A substances whose reagent a substances or a reagent solution precisely known concentration added the titration. बघा टायट्रंट म्हणजे काय. टायट्रंट आपण कशामध्ये फिल करतो, ब्युरेट मध्ये फिल करतो. म्हणजे ब्युरेट मध्ये जर सोल्युशन, आता ब्युरेट मध्ये सोल्युशन तुम्ही घेतले म्हणजे काय तुम्हाला माहित असणार, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती हे तुम्हाला माहित असणार त्याचं. मग ते काय झालं टायट्रंट. इट इज जनरली फिल्ड इन ब्युरेट. ते काय करणार आहे आपण ब्युरेट मध्ये घेणार आहे टायट्रंट. थोडक्यात काय नोन अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ज्या काही सोल्युशनची तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन माहितीये, नोन तुम्हाला माहितीये त्याला काय म्हणतात टायट्रंट. देन नेक्स्ट बघा टायट्रेट. टायट्रेट म्हणजे काय अननोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सेस बीइंग टायट्रेटेड कॉल्ड एज टायट्रेट. जे काही तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन त्याचं माहिती नाहीये ते तुम्ही कशात घेणार आहे, कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार आहे. समजतंय सगळ्यांना अननोन कॉन्सन्ट्रेशन. डेफिनेशन सिंपल आहे, अवघड नाहीये तेवढ्या. टायट्रेशन म्हणजे काय बघा. द प्रोसेस युज्ड फॉर फाइंडिंग आउट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्सेस सोल्युशन बाय ऍडिंग टू इट ऑफ स्टँडर्ड रिएजंट नोन एज कॉन्सन्ट्रेशन टिल रिएक्शन इज कम्प्लीट. टायट्रेशन म्हणजे काय, रिएक्शन बिटवीन टायट्रंट आणि टायट्रेट. जी काय रिएक्शन होते टायट्रंट आणि टायट्रेट मध्ये त्याचे स्टँडर्ड रिएजंट नोन कॉन्सन्ट्रेशन टिल रिएक्शन इज कम्प्लीट. जेव्हा काय टायट्रेशन आपण करतोय तर टायट्रंट आणि टायट्रेट मधली जेव्हा रिएक्शन कम्प्लीट होईल तेव्हा आपलं टायट्रेशन काय होणार, कम्प्लीट झालं असं आपण म्हणणार. कारण एंड पॉइंट आपल्याला डिटेक्ट होणार की किती व्हॅल्यूला किंवा तुमचं मेजरमेंट जे काय असेल ते की किती व्हॅल्यूला आपलं पिंक कलर आलाय किंवा सोल्युशनला कलर आलाय ते. Then बघा usually the completion of reaction observed by the color change or electrical measurement and then calculate the unknown concentration. रिएक्शन आपली कंप्लीट झाली, कलर चेंज झाला सोल्युशनचा and then calculate the unknown concentration आणि मग आपण नंतर त्याचं unknown concentration फाइंड आउट करणार आहे कॅल्क्युलेशन करून जेव्हा काही एंड पॉइंट येईल तेव्हा. Then next बघा एंड पॉइंट मीन्स व्हॉट. एंड पॉइंट म्हणजे काय, द पॉइंट ऍट विच रिएक्शन बिटवीन टायट्रंट आणि टायट्रेट शोज. जी काय रिएक्शन होते टायट्रेट आणि टायट्रंटची ती रिएक्शन शो करणं म्हणजे काय एंड पॉइंट. जेव्हा आपण टायट्रेशन करतो तेव्हा जेव्हा टायट्रंट आणि टायट्रेटची रिएक्शन करतो
तर ती व्हॅल्यू आपली काय येते एंड पॉइंट. सम चेंजेस इन टर्म्स ऑफ कलर पीएच एटसेट्रा ड्युरिंग द एक्सपेरिमेंट. जे काय आपण इंडिकेटर ऍड करून जी काय रिएक्शन करणार आहे आपण कोनिकल क्लास मधली, तर तो जो काही सोल्युशन आपलं कलरलेस असणार आहे, आपण इंडिकेटर ऍड केल्यावर ते सोल्युशन काय होणार आहे कलरफुल होणार आहे. देन बघा इक्विव्हॅलन्स पॉइंट. ह्या दोन मध्ये कन्फ्युजन करायचं नाही, एंड पॉइंट आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट. इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय बघा, द पॉइंट विच द रिएक्शन बिटवीन टायट्रंट अँड टायट्रेट इज जस्ट कम्प्लिटेड. जेव्हा काही रिएक्शन होईल टायट्रंट आणि टायट्रेटची, ती कम्प्लीट झालेली असेल, म्हणजे कलर यायचा स्टॉप झाला असेल, तेव्हा तो काय झाला इक्विव्हॅलन्स पॉइंट. समस्या सगळ्यांना लिहून घेताना सगळेजण. येस मॅम लिहितोय. मॅम अजून एकदा सांगा लास्ट वन. एंड पॉइंट आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट. बघा एंड पॉइंट म्हणजे काय आहे, ह्या टर्म खूप इम्पॉर्टंट आहेत ना, तुम्हाला एक्झाम मध्ये पण विचारले जाऊ शकतात. 5 मार्काला 5 डेफिनेशन विचारले जाऊ शकतात, जो काही तुमचा एक्झामचा पॅटर्न असेल तो. तर एंड पॉइंट म्हणजे काय बघा, रिएक्शन टायट्रंट आणि टायट्रेटची रिएक्शन आहे, त्या दोघांमध्ये झालेली रिएक्शन शो करतं, तो काय झाला एंड पॉइंट झाला. आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय, इक्विव्हॅलन्स पॉइंट पण सेम आहे, टायट्रंट आणि टायट्रेटची रिएक्शन आहे, इज जस्ट कम्प्लीट होते रिएक्शन टायट्रंट आणि टायट्रेटची. म्हणजे जो काही कलरलेस सोल्युशन आहे ते कलर होतं, आणि जे कलर यायचा तर थांबतो, ते काय झालं इक्विव्हॅलन्स पॉइंट. समजलं? येस मॅम. Then next बघा, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस ऍसिड बेस टायट्रेशन, theories of acid base titration. बघा प्रत्येक एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, थेरीज ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन. ह्यामधल्या सगळ्या थेरी तुम्हाला जर एक्झामला क्वेश्चन आला, त्यामधल्या सगळ्या थेरी तुम्हाला एक्सप्लेन करायचे, एकच करायचे असं नाही. किंवा तुम्हाला असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की थेरीज ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन, एखाद्या थेरीचं नाव सांगतील तर तुम्ही तेवढीच थेरी एक्सप्लेन करायची. आणि जर थेरीज ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन असा क्वेश्चन आला तर तुम्हाला सगळ्या थेरी लिहायचे तिथं. आता ते क्वेश्चनच्या मार्क वर डिपेंड करते, तुम्हाला कसा क्वेश्चन येईल किंवा किती मार्काला येईल तो. तर बघा, theories of acid base titration, several different theories explain what compose the acid and a base. All classical theories of acid base describe only properties of acid base but does not give the idea about required structural property of acid and base. तर ह्यामध्ये काय केले, वेगवेगळ्या सायंटिस्टनी ज्या त्या आपल्या ऍसिड आणि बेस मधल्या ज्या कन्सेप्ट आहेत ते ज्या त्या सायंटिस्टनं त्यांच्या थेअरी मध्ये मांडलेले आहेत. म्हणजे ऍसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय. फर्स्ट बघा, द अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. अरेनियसची थेअरी काय सांगते बघा, सेव्हन्टाना अरेनियस हे त्या सायंटिस्टचं नाव आहे. इन 1887 proposed the first theory described in acid and base according to theory. ह्या सगळ्या थेअरी मध्ये बघा ऍसिड आणि बेसची डेफिनेशन ज्या त्या सायंटिस्टनी वेगवेगळी मांडलेली आहे. अन ऍसिड ह्या थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, an acid is a substances which dissociate with water to produce one or more hydrogen ion. ह्या सायंटिस्टने काय सांगितलेलं आहे, an acid base substances dissociated with water to produce one or more hydrogen ion. ऍसिड जो काही सबस्टान्सेस आहे तो वॉटर सोबत डिसोसिएट होतो आणि प्रोड्यूस काय करतो, एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन आयन. समजले? एकदम सोपी थेअरी ही. नेक्स्ट बघा, बेस काय, बेसची डेफिनेशन काय सांगितले, बेस इज अ सबस्टान्सेस विच डिसोसिएट इन वॉटर टू प्रोड्यूस वन ऑर मोर हायड्रॉक्साइड आयन. काय सांगितले, बेस सबस्टान्सेस जेव्हा वॉटर सोबत डिसोसिएट होतो तेव्हा काय प्रोड्यूस करतो, वन और मोर हायड्रॉक्साइड आयन, एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रॉक्साइड आयन. न्यूट्रलायझेशन हॅपन्स बिकॉज हायड्रोजन आयन अँड हायड्रॉक्साइड आयन रिएक्ट टू प्रोड्यूस वॉटर. तर बघा हायड्रोजन आयन म्हणजे H+ आयन, तो रिएक्ट होतो OH- आयन
सोबत आणि काय प्रोड्यूस करतो वॉटर. समजली RNAS ची थेअरी. हॅलो, प्रेझेंट आहेत का सगळे? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. RNAS ची थेअरी समजली? येस मॅम. येस मॅम. Yes. ओके. माझा आवाज कट होतोय का काय काय जणांना? No, ma'am. मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. रेंज मध्ये बसा तुम्ही. रेंज जिथे आहे तिथे बसा. मॅम रिपीट करता का? थेअरी का? हा मॅम. ओके. तर RNAS ची थेअरी बघा. सेव्हन्थ RNAS इज 1887 proposed फर्स्ट थेअरी. त्यांनी फर्स्ट थेअरी कधी मांडली? 1887. पहिली थेअरी डिस्क्राईब केली. तर ह्यामध्ये बघा ऍसिड आणि बेस बद्दल त्यांनी काय कन्सेप्ट मांडले? ऍसिड इज अ सबस्टन्स डिसोसिएट टू वॉटर अँड प्रोड्यूस वन ऑर मोर हायड्रोजन आयन. तर त्याने काय सांगितलेलं आहे? ऍसिड सबस्टन्सेस जेव्हा वॉटर सोबत डिसोसिएट होतो तो काय प्रोड्यूस करतो? वन ऑर मोर हायड्रोजन आयन. वन ऑर मोर हायड्रोजन आयन प्रोड्यूस करतो. आणि बेस सबस्टन्सेस डिसोसिएटेड इन वॉटर टू प्रोड्यूस वन ऑर मोर हायड्रॉक्साइड आयन. बेस जेव्हा वॉटर सोबत डिसोसिएट होतो तर काय प्रोड्यूस करतो? वन ऑर मोर हायड्रॉक्साइड आयन प्रोड्यूस करतो. आणि जेव्हा ह्याचं हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्साइड आयनचं जेव्हा एकमेकांसोबत रिएक्ट होते तेव्हा काय प्रोड्यूस करतो? वॉटर प्रोड्यूस करतो. म्हणजे त्याचं न्यूट्रलायझेशन होतं. समजलंय? स्नेहल उबाळे समजले तुम्हाला? Yes, ma'am. ओके. तर बघा लिमिटेशन ऑफ RNAS थेअरी. लिमिटेशन्स काय काय आहेत बघा त्याचे. सम कंपाऊंड्स आर बेसिक इन नेचर बट दे डू नॉट कंटेन हायड्रॉक्साइल ग्रुप इन द स्ट्रक्चर. तर बघा काय काय जे कंपाऊंड्स आहेत ते बेसिक नेचर मध्ये असते पण ते काय नॉट कंटेन हायड्रॉक्साइड आयन, म्हणजे त्यामध्ये हायड्रॉक्साइड आयन नसतोय तरी पण ते काय दाखवतं? बेसिक प्रॉपर्टी दाखवतं. म्हणजे आता समजा NaCl सोडियम क्लोराइड. हा, तर ते काय आहे? बेस आहे. तर ते काय करतं? हायड्रॉक्साइल ग्रुप कंटेन करत, म्हणजे त्यामध्ये हायड्रॉक्साइड आयन नसतो. आपण कसं म्हणतो NaOH आता बेस आहे तर त्यामध्ये हायड्रॉक्साइड आयन आहे तर ते काय झालं? बेसिक इन नेचर झालं. एक्झाम्पल काय दिले बघा. इथं खाली एक्झाम्पल दिले आणि त्याची रिएक्शन पण दिले. सोडियम हायड्रॉक्साइड इज रिएक्टेड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि रिएक्ट झाल्यावर काय मिळाले आपल्याला? सोडियम क्लोराइड आणि वॉटर. सोडियम क्लोराइड आणि वॉटर मिळाले. इन द सोडियम हायड्रॉक्साइड केस हायड्रोजन आयन फॉर्म द ऍसिड reacting with hydroxide ion to form sodium hydroxide and it is in the line with Arrhenius theory. ह्या थेअरी मध्ये पहिलं लिमिटेशन काय आहे बघा. सम कंपाऊंड्स काही कंपाऊंड बेसिक नेचर मध्ये असते पण ते डू नॉट कंटेन हायड्रॉक्साइल ग्रुप इन स्ट्रक्चर. त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये हायड्रॉक्साइल ग्रुप नसतोय. बघा ही खूप सिंपल थेअरी आहे. लिमिटेशन पहिलं काय सांगितले? बेसिक नेचर बद्दल त्यांनी लिमिटेशन पहिलं सांगितले आणि रिएक्शन दिले. सोडियम हायड्रॉक्साइड रिएक्टेड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड इन केस ऑफ हायड्रोजन आयन टू फॉर्म रिएक्टिंग विथ. ह्या रिएक्शनचं खाली एक्सप्लेनेशन दिले कशासोबत काय रिएक्ट होऊन काय फॉर्म झाले ते. सगळे हँड रिटन नोट्स रनिंग नोट्स लिहिताय ना तुम्ही? सगळेजण लिहिताय? येस मॅम. Yes, ma'am. ओके. सेकंड लिमिटेशन काय सांगितले बघा.
In some of the compound do not contain hydrogen ion but still show acidic property in the aqueous medium. तर ह्यामध्ये काय सांगितलंय, जे काही सबस्टन्स कंपाऊंड आहे तो हायड्रोजन आयन कॅरी करत नाही, पण तो तरी पण तो ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतोय. म्हणजे आता आपण बघा HCl म्हणतो, तर HCl कसं आहे, ऍसिडिक आहे, त्यामध्ये काय आहे, हायड्रोजन आयन आहे. तर काही काही कंपाऊंड मध्ये हायड्रोजन आयन नसतो, तरी पण ते काय दाखवतात, ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतात इन ऍक्वेस मीडियम. तर त्याचे एक्झाम्पल बघा, फेरस क्लोराइड, कॉपर सल्फेट, कार्बन डायऑक्साइड. तर रिएक्शन काय दिले बघा, FeCl3 ferrous chloride reacted with 3 moles of water molecule and gives FeOH3 ferrous hydroxide आणि 3 moles of hydrochloric acid. FeCl3 कसं आहे, ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतं FeCl3, पण ते हायड्रोजन आयन नसतो त्यात. आपण कसं म्हणतो ऍसिडिक आहे, HCl आहे ते ऍसिडिकच असतं, पण त्यामध्ये हायड्रोजन आयन आहे, तो ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतोच. पण काही काही कंपाऊंड जे असतात त्यामध्ये हायड्रोजन आयन नसतो, तरी पण ते काय करतात, ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतात. In some ways, some compound do not contain hydroxide ion but still show basic property. ते आपण काय बघितलेलं बघा, काही काही कंपाऊंड हायड्रॉक्साइड आयन कॅरी करत नाहीत, पण ते बेसिक प्रॉपर्टी दाखवतात. त्याचे एक्झाम्पल काय दिले बघा, सोडियम कार्बोनेट, अमोनिया. तर हे काय बेसिक आहेत. ह्यामध्ये काय सांगायचं आहे आपल्याला, सेकंड थेअरी मध्ये ऍसिडिक प्रॉपर्टी, जे काय हायड्रोजन आयन आपण जे कंपाऊंड घेत नाहीत किंवा कंटेन करत नाहीत, ते सुद्धा ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतात. आणि जे काही कंपाऊंड हायड्रॉक्साइड आयन कंटेन करत नाहीत ते पण बेसिक प्रॉपर्टी. देन नेक्स्ट थर्ड बघा, the Arrhenius acid base concept is applicable to aqueous state but not for the gaseous state. ही जी कन्सेप्ट आहे ती कशासाठी ऍप्लिकेबल आहे, फक्त aqueous स्टेट साठी, नॉट अ गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेट साठी ऍप्लिकेबल नाहीये ही. However, this some reaction also happens between ammonia gas and hydrogen chloride gas. जे काही रिएक्शन होते अमोनिया गॅस आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस सोबत काही रिएक्शन होतात, अमोनिया गॅस आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस सोबत. द अरेनियस थेअरी इज नॉट ऍप्लिकेबल फॉर अबोव रिएक्शन. बघा कोणत्या रिएक्शन साठी नाही, अबोव रिएक्शन म्हणजे कोणती, अमोनिया गॅस आणि हायड्रोजन क्लोराइड गॅस, त्या रिएक्शन साठी. रिएक्शन कॅरीड आउट द गॅसियस फेज गिव्स द सम प्रोडक्ट ऑफ ऍक्वेस फेज. त्यामध्ये रिएक्शन मध्ये काय फॉर्म होणार आहे, गॅसियस प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. बघा इथे एक्झाम्पल दिले, अरेनियस थेअरी सेज दॅट H+ अवेलेबल फ्री इन ऍक्वेस सोल्युशन. जे काय हायड्रोजन आयन आहे, H+ हायड्रोजन आयन इज अवेलेबल फ्रीली इन ऍक्वेस सोल्युशन. ऍक्वेस सोल्युशन मध्ये काय असतं, फ्रीली अवेलेबल असतं. बट इसेन्शियल H+ इज ऑलवेज हायड्रेटेड टू फॉर्म हायड्रोनियम आयन H3O. H+ आयन काय करतं, हायड्रोनियम आयन फॉर्म करतं. बघा रिएक्शन दिले H+, इथं 2 प्लस नाही येता, हा H+ आहे तो वर इथं प्लस आहे. H+ आयन प्लस वॉटर मॉलिक्यूल आणि गिव्स हायड्रोनियम आयन H3O+, हे फॉर्म होतं. ते नेक्स्ट थेअरी बघा, द ब्रॉन्स्टेड-लॉरी थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. तर बघा पहिली थेअरी समजली सगळ्यांना. येस मॅम. येस मॅम. ओके.
नेक्स्ट थेरी बघूया, सेकंड थेरी. येस मॅम. ओके, तर बघा सेकंड थेरी काय आहे, द ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी ऑफ ऍसिड ऑफ बेसिस. In 1923, Bronsted and Lowry proposed an extension of Arrhenius theory based upon the idea of protonation of bases through the deprotonation of acid. ही थेरी त्या सायंटिस्टनं कधी मांडली? 1923 मध्ये. 1923 मध्ये ही थेरी त्याने मांडली. Then based upon the idea of protonation of bases through the deprotonation of acid. म्हणजे प्रोटोनेशन वर ही थेरी त्याने मांडली. तर बघा काय थेरी. According to this theory, an acid is a substance which is rich within the protons ion and donate it to the base. तर ह्यामध्ये ऍसिड काय आहे? प्रोटॉन आहे. ब्रॉन्स्टेड-लॉरीनं काय सांगितलंय? प्रोटॉन डोनर आहे ऍसिड. आणि बेस काय आहे? बेस काय सांगितलंय ना? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतं बेस. समजले थेरी? ऍसिड काय करतं? प्रोटॉन डोनेट करतं आणि बेस काय करतं? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतं. त्याने एक्झाम्पल बघा, ब्रॉन्स्टेड ऍसिड अँड बेसेस, HCl gas and water. When dry HCl, sorry इथे HCl आहे. Dry HCl gas dissolve in water. Each HCl molecule donate a proton to water molecule to produce hydronium ion. म्हणजे ह्यामध्ये काय दिलंय? वॉटर आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची जी रिएक्शन होणार आहे त्यामध्ये काय फॉर्म होणार आहे? हायड्रोनियम आयन आणि प्लस क्लोराइड मॉलिक्यूल, क्लोराइड आयन. समजली? पहिले एक्झाम्पल काय आहे? HCl गॅस आणि वॉटरचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट बघा, सेकंड एक्झाम्पल काय आहे? HCl आणि अमोनिया. HCl gas react with ammonia to form solid NH4Cl. अमोनियम क्लोराइड फॉर्म करतं. फर्स्ट एक्झाम्पल काय होतं? HCl आणि वॉटरचं एक्झाम्पल होतं. देन सेकंड एक्झाम्पल काय आहे? HCl आणि अमोनिया. त्यामध्ये त्या दोघांची रिएक्शन लिहायची, HCl आणि अमोनियाची. HCl यामध्ये काय सांगितले बघा, HCl इज अ प्रोटॉन डोनर अँड हेन्स ब्रॉन्स्टेड ऍसिड. जे काय प्रोटॉन डोनर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? ब्रॉन्स्टेड ऍसिड. आणि while NH3 इज अ प्रोटॉन ऍक्सेप्टर, त्याला काय म्हणणार आहे आपण? ब्रॉन्स्टेड बेस. हा, तर बघा जे काय ऍसिड आहे ते प्रोटॉन डोनर असणार आहे आणि बेस असणार आहे तो प्रोटॉन ऍक्सेप्टर असणार आहे. दोन थेरी समजल्या, ऍसिड आरेनियस थेरी आणि ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. येस मॅम, समजले. ओके, नेक्स्ट बघा, लिविस थेरी. In 1923, G.N. Lewis also introduced the electronic theory of acid and base. ह्या सायंटिस्टनी काय सांगितलंय? ही थेरी कशाबद्दल इंट्रोड्यूस केली? इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ ऍसिडिक आणि बेस मध्ये. According to Lewis theory, base is a substances that can donate a electron pair. बघा ह्यामध्ये बेस काय आहे? डोनेट करतं इलेक्ट्रॉन पेअर. And acid substances accept, donate an electron pair. बघा ह्यात कन्फ्युजन व्हायचं नाही थेरी मध्ये. सोपे पण कन्फ्युज करतात थेरी. बेस काय करतं? डोनेट करतं, देऊन टाकते इलेक्ट्रॉन पेअर. आणि ऍसिड काय करतं? ते इलेक्ट्रॉन पेअर काय करतं? ऍक्सेप्ट करतं. An acid is a substances that can accept the electron pair. Base frequently contains oxygen or
nitrogen and electron donor. Non-hydrogen containing substances are introduced as acids. जे काय सबस्टान्सेस आहेत ऍसिड आणि बेसचे, ऍसिड काय करतं, ऍक्सेप्ट करतं इलेक्ट्रॉन पेअर, आणि बेस काय ते डोनेट करतं इलेक्ट्रॉन पेअर. तर बघा इथं एक्झाम्पल दिलंय, अल्युमिनियम क्लोराइड प्लस OR2 आयन आहे हा, आणि रिएक्ट विथ क्लोराइड अल्युमिनियम. तर यांनी बघा काय केले, इलेक्ट्रॉन पेअर काय केले, डोनेट केले. समजते का? मॅम रिएक्शन नाही समजली. बघा रिएक्शन मध्ये काय दिले, अल्युमिनियम क्लोराइड प्लस OR2 हा काय आहे, आयन आहे, आणि तो काय प्रोड्यूस करतो, क्लोराइड. क्लोराइड आणि अल्युमिनियमचा मॉलिक्यूल. त्याने काय केलं, ऍक्सेप्ट, जे काही इलेक्ट्रॉन पेअर आहेत त्या ऍक्सेप्ट केलेत. ओके मॅम. इथे बघा दिलेलं आहे, बेस फ्रिक्वेंटली कंटेन ऑक्सिजन और नायट्रोजन ऍज द इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनेट केलेत, सॉरी इथे इलेक्ट्रॉन काय केले, डोनेट केलेत. आणि नॉन हायड्रोजन कंटेनिंग सबस्टान्सेस इंट्रोड्यूस ऍज अ ऍसिड. जो सबस्टान्स इलेक्ट्रॉन डोनर करेल त्याला आपण काय म्हणणार आहे, बेस. इलेक्ट्रॉन पेअर जो सबस्टान्सेस डोनेट करणार आहे त्या सबस्टान्सला काय म्हणणार आहे आपण, बेस. आणि जो सबस्टान्स इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणार आहे त्या सबस्टान्सला काय म्हणणार आहे आपण, ऍसिड. समजले थेरी, लिविसची थेरी काय सांगते सगळ्यांना? येस मॅम समजली. ओके, यामध्ये काय बघा, इन अबो अल्युमिनियम क्लोराइड इज अन ऍसिड अँड इथर इज अ बेस. इथं बघा हे काय आहे, अल्युमिनियम क्लोराइड आहे, आणि हे काय आहे, इथरचा बेस आहे. This theory useful to describe the indicator color change in non-protonic system exhibiting acid-base titration. ही theory काय आहे, युजफुल आहे, डिस्क्राईब टू इंडिकेटर कलर चेंज. जे काही इंडिकेटर आपण यूज करतो ते कलर चेंज करतात आपल्या. तर ही थेरी काय आहे, युजफुल आहे. तर आपण ह्या थेरीद्वारे आपण डिस्क्राईब करू शकतो नॉन प्रोटोनिक, कोणी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले, कोणी इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट केले इन एक्झिबिटिंग ऍसिड बेस टायट्रेशन. नेक्स्ट थेरी बघूया, फोर्थ. ती उद्या बघायची फोर्थ थेरी. 3 आता झाले आपल्या ऍसिड बेस थेरी. उद्या बघू मॅम. उद्या बघू मॅडम. ओके, वैष्णवी माने. मॅडम, लिविस थेरी मध्ये बेस जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो ना? डोनेट करतो. डोनेट करतो. आरएनएस ची थेरी काय आहे, कोण सांगू शकेल? आरएनएस थेरी, व्हॉट इज आरएनएस थेरी? According to Arrhenius theory, an acid is a substance which dissociates in water to produce one or more hydrogen ions. A base is a substance which dissociates in water to produce one or more hydroxide ions. Okay, good. Neutralize happens because hydrogen ions and hydroxide ions react to produce water. Okay, good. प्रतीक्षा जाधव.
प्रतीक्षा जाधव, मॅडम माइक अनम्यूट करा. प्रतीक्षा जाधव, आहेत का लेफ्ट झाल्या? मॅम तुम्हाला थेरी समजले 3? अरेनियस, लेविस थेरी जरा रिपीट करता का? ओके बघा. बघा लिविस थेरी मध्ये काय सांगितलंय? लिविस थेरी इंट्रोड्यूस द इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ ऍसिड आणि बेस. ऍसिड आणि बेसची इलेक्ट्रॉनिक थेरी त्यांना मांडलेली आहे. कुणी? लिविस हा सायंटिस्ट आहे. GN लिविस सायंटिस्टचं नाव आहे. हॅलो मॅम, हा बोला. लेविस थेरी 1938 मध्ये प्रपोज झाली ना? हा 1923 मध्ये 1923. काय झालं? काय प्रॉब्लेम झाला तुमचा? ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी पण 1923 मध्ये प्रपोज झाली. मॅम सेकंड थेरी पण 1923 मध्येच झाली. आणि लेविस थेरी पण 1923 मध्ये. हो, दोन्ही थेरी एकाच ह्याने प्रपोज झाले. 1923 आणि 1923 मध्ये. तर बघा लिविस थेरी कशावर ही आहे? बेस्ड आहे. इलेक्ट्रॉन थेरी ऑफ ऍसिड आणि बेस. अकॉर्डिंग टू द लिविस थेरी बेस सबस्टन्सेस. आता बघा थोडक्यात सांगते तुम्हाला. लिविस थेरी मध्ये काय आहे? बेस म्हणजे काय करतं? डोनेट करते इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर काय करतं? डोनेट करतं. आणि ऍसिड आहे ते इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतं. ऍक्सेप्ट द डोनेट केलेले जे इलेक्ट्रॉन पेअर आहे ते काय करतं? ऍक्सेप्ट करतं ऍसिड. आणि नंतर ही रिएक्शन लिहायची. अमोनियम क्लोराइड इज रिएक्टेड विथ इथर बेस. This theory is useful to describe the indicator color change in non-protonic system exhibiting acid-base titration. ही theory useful काय? कलर चे चेंज होते ती इंडिकेटर आपण टाकल्यावर ते डिस्क्राइब करण्यासाठी. समजले लिविस थेरी? हॅलो मॅम. हा बोला. मॅम बुक मध्ये तर 1938 दिलंय मॅम. कुठली लिविस थेरी का? हो मॅम. 1928. 38 मॅम. 38. नेटवर तर लिविस थेरी 1923 दाखवते. बरं मी अजून एकदा बुक मध्ये चेक करते आणि तुम्हाला सांगते. तुम्ही कोणतं बुक रेफर करताय? निराली. कोणतं? निराली. निराली. त्याच्यावर नाव काय? बुकवर नाव काय आहे ह्याचं? काय? KR महाडिकचं बुक रेफर करताय का तुम्ही? नो मॅम. हॅलो. मग नाव काय आहे त्यावर? डॉक्टर संजय जी वालोटे. ओके. तर बघा मी अजून एकदा चेक करून तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेन. लक्षात आलेत सगळ्यांच्या 3 थेरी आहेत? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम.
ओके, तर बघा ह्या तिन्ही थेरी सोपे आहेत पण कन्फ्युज होते, आपल्याला आता समजते पण नंतर नंतर कन्फ्युज होते लिहिताना आपण. ह्या जे काही डेफिनेशन आहेत ऍसिड बेस ऍसिडिमेट्री अल्कलिमेट्री टायट्रेशन टायट्रेट टायट्रेशन म्हणजे काय टायट्रंट म्हणजे काय एंड पॉइंट इक्विव्हॅलन्स पॉइंट ह्या डेफिनेशन पाठ करून ठेवायचे. प्रत्येक एक्झामला तुम्हाला विचारलं गेलेलं आहे या डेफिनेशन वर क्वेश्चन. अजून काही कोणाची शंका? क्लासरूम नोट शेअर करा मॅम. हा शेअर करेन मी पीपीटी शेअर करेन नंतर. फर्स्ट युनिटचा अभ्यास करताय तुम्ही सगळीजण? येस मॅम. तुम्हाला असाइनमेंटचे क्वेश्चन पण मी आज शेअर करेन गुगल क्लासरूमवर, तर ते लिहून काढायचे तुम्ही सगळ्यांनी. असाइनमेंट साठी वेगळी नोटबुक करायचे. समजले सगळ्यांना? मला कधी दाखवणार असाइनमेंट लिहिलेली? मंडे. ओके, सगळ्यांनी मंडेला असाइनमेंट पाहिजे. समर्थ पाटील. येस मॅम. तुम्ही हँड रिटन नोट्स लिहायला चालू केलेत? हा, थोड्या झाल्या त्या होतील कम्प्लीट मंडे पण. ओके, असाइनमेंट पण कम्प्लीट करायचे मंडे पर्यंत. हो हो. भूपेंद्र कोवे. भूपेंद्र कोवे. भूपेंद्र कोवे. What is Laurie Bronsted theory? हॅलो, आवाज येतोय का माझा? Yes, ma'am. What is Bronsted theory? Yes, Bronsted. In 1923, Bronsted and Laurie proposed an extension of uranium theory based upon the idea of protonation of bases through the deprotonation of acid. According to the theory, which is rich with the protons, ions, and donates it to the base, and base is the substance which defect with protons, ions of accept it from the acid. Okay, good. वाचून दाखवली का पीपीटी? हा मॅम. समजले का तुम्हाला थेरी? करण टोनपे. करण टोनपे, रोल नंबर 62. सर तुम्ही लेक्चर मध्ये होता का पूर्ण, का आता जॉईन झाले तुम्ही? करण टोनपे. माईक अनम्यूट करून सांगा होतं का नाही लेक्चरला, नाहीतर आजच्या लेक्चर तुमच्या अब्सेंटी लागेल. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1.
Roll number 1, 1 absent. Roll number 2. Present, ma'am. Okay.